हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या सोमवार 20 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एक सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय. आजच्या एपिसोडमध्ये मल्हारने चक्क तायडीला ठणकावून सांगितलंय की तायडी, माझं नुपूरवर प्रेम आहे आणि मी नुपूरशीच लग्न करणार. त्यामुळे तायडीला जबर धक्का बसलाय. तायडीला असं वाटत होतं की ती मल्हारसाठी स्थळ पाहिल आणि मग मल्हार हा तिच्या आवडीच्या मुलीशी लग्न करेल. परंतु मल्हारने तिला ठणकावून सांगितलंय, नाही तायडे, मी तुझ्या आवडीच्या मुलीशी लग्न नाही करणार. माझं ज्या मुलीवर प्रेम आहे मी तिच्याशीच लग्न करणार आणि ती नुपूर आहे. हे ऐकून तायडीला जबर धक्का बसलाय. मग आता मल्हारने तर नुपूरशी लग्न करायचं ठरवलंय, पण नुपूर त्याच्या प्रेमाला होकार देईल का? नुपूर मल्हारशी लग्न करायला होकार देईल का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार किचनमध्ये असतो आणि नुपूरला सांगतो, नुपूर, आज जी सेलिब्रिटी वेडिंग आहे ना, त्यांनी आपलं सांगितलंय की त्यांना आपल्या सगळ्या एम्प्लॉईजचे आय डी कार्ड्स हवे आहेत. तुझा आय डी कार्ड कुठे आहे मला सांग, मी देतो त्यांना. तर नुपूर सांगते, सर माझ्या पर्समध्ये, मी हात धुते आणि तुम्हाला देते. मल्हार म्हणतो, नाही नाही, तू हात धुण्याची गरज नाही आहे, मीच घेतो. मल्हार नुपूरची पर्स घ्यायला जातो तर नुपूरला आठवतं की आपण मल्हार सरांसाठी गिफ्ट म्हणून आणलेलं घड्याळ त्याच पर्समध्ये ठेवलंय. नुपूर म्हणते, सर तुम्ही माझ्या पर्सला हात नका लावू, द्या माझ्याकडे. तर मल्हार म्हणतो, असं कसं, मी घेतो ना, तू कशाला देतेस? नुपूर म्हणते, सर बॅड मॅनर्स आहेत, मुलींच्या पर्सला हात लावू नये. तर मल्हार म्हणतो, पण तू परकी मुलगी नाहीये ना, तू माझी मैत्रीण आहे आणि मी तुझ्या समोरच हात लावतोय, तर मी हात लावू शकतो. नुपूर म्हणते, सर प्लीज, मला माझ्या बॅगला कुणी हात लावलेला आवडत नाही. पण मल्हार काय ऐकत नाही. नुपूर त्याच्या मागे मागे पर्स घेण्यासाठी धावते. मल्हार पुढे पुढे धावतो आणि किचनमध्येच यांची पकडापकडी सुरू असते. आणि त्याच वेळेस नुपूरचा पाय घसरतो. नुपूर खाली पडणार तर मल्हार तिचा हात पकडतो आणि तिला पडण्यापासून वाचवतो. नुपूर चांगलीच घाबरलेली असते. मल्हार तिचा हात स्वतःकडे ओढतो आणि नुपूरला कमरेला पकडतो आणि हे दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून जातात. बॅकग्राऊंडमध्ये तुझ्या सोबतीने या मालिकेचं सुंदर शीर्षक गीत सुरू असतं. मल्हार नुपूरच्या नजरेत हरवून जातो. नुपूर म्हणते, सर द्या बरं माझी बॅग. मल्हार हा नुपूरच्या हातात बॅग देतो, पण तोपर्यंत त्याने बॅगमधून हे घड्याळ काढलेलं असतं आणि तो विचारतो, नुपूर हे काय? नुपूर सांगते, काय नाही सर. तर मल्हार म्हणतो, यावर तर माझं नाव आहे, याचा अर्थ हे गिफ्ट तू माझ्यासाठी आणलंय का? मग मला का दिलं नाही? तर नुपूर सांगते, सर मला असं वाटलं हे गिफ्ट तुमच्या स्टेटसला सूट होणार नाही, स्वस्तातलं आहे ना, म्हणून मी तुम्हाला दिलं नाही. मल्हार म्हणतो, नाही असं काही नाही आहे. वाव, हे घड्याळ तर खूपच छान आहे आणि मला हे नक्कीच आवडलं आहे. नुपूरला सुद्धा आनंद होतो. नुपूर ही मल्हारला सांगते, सर आज तुम्हाला इतकं मोठं आवड मिळालं ना, म्हणून तुमच्यासाठी मी हे गिफ्ट आणलं आहे. तर मल्हार म्हणतो, खरं आहे, मला इतकं मोठं आवड मिळालं, अनेक लोकांनी मला शुभेच्छा पाठवल्या, ग्रीटिंग्स कार्ड दिली, गिफ्टसुद्धा दिलेत, पण मी या गिफ्टची वाट पाहत होतो. नुपूर मल्हारकडे आश्चर्याने पाहते. मल्हार म्हणतो, माझ्या वॉच कलेक्शनमधलं हे सगळ्यात प्रेशियस गिफ्ट आहे, सगळ्यात भारी घड्याळ आहे आणि मी आता हेच घड्याळ घालणार. नुपूर खूप खुश होते. मल्हार म्हणतो, फक्त माझी एक इच्छा आहे, हे तू स्वतःच्या हाताने मला द्यावं. नुपूर हे गिफ्ट घेते आणि मल्हारचं अभिनंदन करून त्याला ही गिफ्ट देते. मल्हारला खूप आनंद होतो, पण मल्हार त्याचा हात पुढे करतो आणि नुपूरला हातामध्ये हे घड्याळ घालायला सांगतो. त्यामुळे नुपूर त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच राहते. आणि इकडे तायडीच्या बापाने तायडीला पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर दिलेले असतात. तायडी म्हणते, बाबा या क्षणाची तर मी किती वर्षापासून वाट पाहत होते, तुम्ही एकदम भारी काम केलंय. आता एकदा का मल्हारच्या या पेपर्सवर सह्या झाल्या की मग सागरिका इव्हेंटची मुहूर्तमेढ रोवली जाईल. आणि तायडीचा बाप म्हणतो की मग लगेच आपण मल्हारला लाथ मारून येथून हाकलून देणार. तायडी म्हणते, नाही बाबा, कधीतरी विचार करा. तर तायडीचा बाप म्हणतो, पण आपलं हेच ठरलं होतं ना. तर तायडी सांगते, नाही, आता मी आपला प्लॅन बदललाय, कारण आपण जरी पॉवर ऑफ अटॉर्नीवर त्याच्या सह्या घेतल्या तरीसुद्धा तो कंपनीचा मालक असेल आणि तो हे पेपर विड्रॉ करू शकतो. म्हणून आपण त्याला कंपनीतून बाहेर नाही काढायचं. अधिकार आपल्याकडे असतील, पण मालकी त्याच्याकडे. म्हणून आपण हळूहळू एक एक करून सगळी कंपनी स्वतःच्या नावावर करून घ्यायची आणि मग जर त्याला कळलंच तर मग त्याला लाथ मारून कंपनीच्या बाहेर हाकलून द्यायचं. तो काहीच करू शकणार नाही, कारण पॉवर ऑफ अटर्नी तर आपल्या नावावर असेल.
तायडीच्या बापाला हा प्लॅन खूप आवडतो आणि तो म्हणतो, तायडे खरंच खूप हुशार आहे तू. तायडी म्हणते, मला माहिती आहे ते, वेगळं काहीतरी सांगा. तायडी चांगलीच खुश असते आणि इकडे नुपूर स्वतःच्या हाताने मल्हारच्या हातात हे घड्याळ घालते. मल्हार खूप खुश असतो आणि मनात विचार करतो, वेदांच्या घड्याळापासून ते नुपूरने माझ्यासाठी घेतलेल्या घड्याळापर्यंतचा हा प्रवास खरंच खूप सुंदर होता आणि हळूहळू मी नुपूरच्या प्रेमात पडलोय. मल्हार नुपूरला सांगतो, नुपूर खरंच खूप क्लासी आणि खूप छान घड्याळ आहे, मला खूप आवडलंय. मल्हारला हे घड्याळ आवडलं म्हणून नुपूरसुद्धा खुश झालेली असते आणि मग मल्हार हा नुपूरला म्हणतो, ठीक आहे, तू आता मला गिफ्ट दिलंय आणि मी सुद्धा इतकं मोठं अवॉर्ड जिंकलोय ना, मग मी सुद्धा तुला ट्रीट देणार. आज आपण दोघे लंचला जाऊया, मी तुझ्यासाठी टेबल बुक करतो. नुपूर चिडून म्हणते, सर तुम्ही मला डेटवर नेताय. मल्हार चांगलाच घाबरतो आणि म्हणतो, नाही नुपूर, डेटवर नाही, मी तर असंच. तर नुपूर हसू लागते आणि म्हणते, सर रिलॅक्स, मी तर फक्त तुमची चेष्टा करत होते. मल्हार म्हणतो, अशाने एक दिवस तुम्हाला हार्ट अटॅक देशील. तर नुपूर म्हणते, सर आता आपण मित्र आहोत ना, मग एवढी चेष्टा चालतेच. तेवढ्यात तायडी तेथे येते आणि त्यांचं बोलणं ऐकते. नुपूर म्हणते, सर तसंही तुम्ही एवढं मोठं अवॉर्ड जिंकलाय ना, मग मी ट्रीट मागणारच होते, मी काय तुम्हाला सोडत नसते. मल्हार म्हणतो, मला कधीच सोडूच नको, माझी अशीच इच्छा आहे की तुम्हाला कधीच सोडू नये. नुपूर मल्हारकडे आश्चर्याने पाहतच राहते. तायडी हे सगळं ऐकते आणि विचार करते, चालू द्या चालू द्या, तुम्हाला काय बोलायचंय काय करायचंय सगळं चालू द्या, पण उद्या अक्षय तृतीयेला मी सिलेक्ट केलेली मुलगी मी मल्हारच्या गळ्यात बांधणार, मल्हारचं तिच्याशी लग्न करून देणार आणि मग मल्हारचं पर्सनल आयुष्य उद्ध्वस्त करणार, त्याचं प्रोफेशनल आयुष्य तर मी या पेपर्सने उद्ध्वस्त करणारच आहे. असा विचार करून तायडी या दोघांच्या जवळ येते आणि विचारते, झालं का तुमचं? हे दोघे तायडीकडे पाहू लागतात. तर तायडी म्हणते, म्हणजे इव्हेंटचं काम झालं का तुमचं? कारण मला मल्हार एक महत्त्वाचं काम आहे तुझ्याशी. मल्हार विचारतो, काय तायडे? तर तायडी सांगते, अरे हे महत्त्वाचे पेपर्स आहे, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, त्याच्यावर सह्या करतोस का? लवकर कर, खूप अर्जंट आहे. मल्हार म्हणतो, हो करतो तायडे, पण अचानक हे पेपर्स कसे आले? तायडी सांगते, अरे ते आपले CA आहेत ना, त्यांनी पाठवलेत, पुन्हा पुन्हा फोन करताय, त्यांचा माणूस बाहेरच बसलाय, तो मार्च महिना संपला ना म्हणून ते घाई करताय, तूच सह्या कर. नुपूर हे सगळं ऐकत असते. मल्हार म्हणतो, ठीक आहे तायडे, मी सह्या करतो. आणि मल्हार हा न पाहता सह्या करू लागतो. नुपूरला हे दिसतं. तेवढ्यात मल्हारला आठवतं की मला दीपने काय सांगितलं होतं की तायडीने नुपूरचा कसा अपमान केला या घड्याळावरून. आणि मल्हार तायडीला हे घड्याळ दाखवून म्हणतो, तायडी हे घड्याळ पाहिलंस का? हे घड्याळ पाहताच तायडीला आठवतं, हे तर नुपूरचं गिफ्ट आहे आणि मी नुपूरला कसं सुनावलं होतं. तेव्हा नुपूर मला म्हणाली होती की जर मल्हार सरांनी तुमची निवड डावलून माझी निवड स्वीकारली तर तुमचं काय होईल याचा विचार करा. हे सगळं आठवून तायडी खूप चिडते. मल्हार म्हणतो, मला हे घड्याळ गिफ्ट मिळालंय, छान आहे ना, माझ्या कलेक्शनमधलं हे बेस्ट घड्याळ आहे. सांग बरं कुणी दिलं असेल, गेस कर गेस कर. नुपूर चांगलीच घाबरते. मल्हार म्हणतो, अगं नुपूरने दिली आहे, खरंच खूप भारी घड्याळ आहे, मला तर आवडलंय, आता हे घड्याळ मी रोज घालणार, नेहमी घालणार. तायडी म्हणते, वाव खूप छान, चल आता या पेपर्सवर सह्या कर. मल्हार सह्या करू लागतो. तर नुपूर म्हणते, सर तुम्ही पेपर्सवर अशा न पाहताच सह्या करता का नेहमी? असं चांगलं नाही आहे, तुम्ही पेपर्स वाचायला पाहिजे आणि मगच सह्या करायला पाहिजे. मी तुमची मैत्रीण ना म्हणून तुम्हाला सल्ला देते. तायडीला खूप राग येतो, कारण हे पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर असतात आणि जर हे पेपर्स मल्हारने वाचले तर तिचं बिंग फुटणार असतं. ती खूप घाबरते आणि मल्हारकडे तायडी आश्चर्याने पाहते आणि म्हणते, मल्हार तुला पेपर्स वाचायचे असतील तर वाच, पण तो CAचा माणूस बाहेर बसलाय ना, तर तेथे तो थांबलाय, मी त्याला सांगून येते. मल्हार हा नुपूरला म्हणतो, नुपूर तायडीवर माझा पूर्ण विश्वास आहे, आमच्या नात्याचं दुसरं नावच विश्वास आहे. तायडीने एकदा पेपर चेक केल्यावर मला पेपर चेक करायची गरज नाही आहे, मी पेपर वाचत नाही, माझा तायडीवर पूर्ण विश्वास आहे. असं म्हणून मल्हार या सगळ्या पेपर्सवर सह्या करतो. नुपूर काहीच बोलू शकत नाही. तायडी मनातून खूप खुश होते. इतकी वर्ष ज्या क्षणाची मी वाट पाहिली तो क्षण आलाय म्हणून तिला आनंद होतो. मल्हार सह्या करून तेथून निघून जातो आणि तायडी नुपूरवर खूप चिडते. ए तू काय करायचा प्रयत्न करत होतीस? माझ्या आणि माझ्या भावामध्ये भांडणं लावत होतीस? तू एक लक्षात ठेव, तू एक साधी एम्प्लॉई आहे आणि मी मल्हारची मोठी बहीण. आमच्या नात्यामध्ये तुझ्यासारख्या 56 पोरी आल्या ना तरी दुरावा निर्माण करू शकणार नाही, कारण मल्हारचा
स्वतःपेक्षा माझ्यावर जास्त विश्वास आहे एवढं लक्षात ठेवायचं, असं म्हणून तायडी तेथून जाऊ लागते. पण तेवढ्याच तायडीचा पदर तेथे अडकतो आणि तायडी ही जोरात मागे ओढली जाते. तिच्या हातात जे पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर्स असतात ते चक्क तंदूरमध्ये पडतात आणि ह्या पेपर्स मोठा पेट घेतात. तायडी सुद्धा ह्या तंदूरमध्ये पडणार. तेवढ्यात नुपूर तिला बाजूला ओढते. पण हे पेपर जळालेत हे पाहून तायडीला जबर धक्काच बसतो. तायडी चक्क तंदूरमध्ये हात घालण्याचा प्रयत्न करते, पेपर बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. पण नुपूर तिला थांबवते. मॅम काय करताय? तुमचा हात भाजेल, तंदूर येतो, खूप गरम आहे. तायडी चिडून म्हणते, मूर्ख मुलगी, स्वतःला कोण समजतेस तू? माझे पेपर झाले ना. तू काय कंपनीची मालकीण आहे का मला सांगायला हे कर ते कर, हे करू नकोस ते करू नको? किती मेहनतीने पेपर बनवले होते मी, आता मी काय करायचं? तायडीला खूप राग आलेला असतो. तेवढ्यात मल्हार तेथे येतो आणि विचारतो, काय झालं तायडे? तर नुपूर झालेला सगळा प्रकार सांगते. मल्हार सर, त्यांची साडी अडकली होती, त्यांचा तोल गेला आणि ती फाईल तंदूरमध्ये पडली. त्या तंदूरमध्ये हात घालत होत्या. मी त्यांना थांबवलं तर त्या माझ्यावरच ओरडताय. तायडी काहीच बोलत नाही. मल्हार चिडून म्हणतो, तायडे बरोबर आहे तिचं, तुला लागलं असतं तर काय केलं असतं? तुझा जीव महत्वाचा आहे की ते फाईल्स? त्या फाईलची प्रिंटआउट पुन्हा काढता येतील, मी परत सह्या करेल. जा बरं तू येथून. तायडी तेथून निघून जाते. नुपूरला वाईट वाटतं. मल्हार म्हणतो, सॉरी नुपूर, तायडीला राग आला असेल, चल आपल्या लंचला जायचंय ना? तर नुपूर म्हणते, नाही सर, माझा मूड नाही आहे आणि पहा माझा ड्रेससुद्धा खराब झाला आहे. तर मल्हार म्हणतो, मूडचं मला सांगू नको आणि ड्रेसचं मी पाहून घेतो, चल माझ्याबरोबर. असं म्हणून नुपूर मल्हारला आपल्याबरोबर यायला सांगतो. आणि इकडे तायडीचा बाप ऑफिसमध्येच दारू पित असतो. तायडी रागारागाने आपल्या केबिनमध्ये येते आणि आपला बाप दारू पितोय हे पाहून तिला खूप राग येतो. तायडीचा बाप बाटली लपवण्याचा प्रयत्न करतो, पण तायडी ही बाटली घेते आणि फेकून देते. तायडीचा बाप विचारतो, काय झालं तायडे, एवढी का चिडली आहेस? तायडी म्हणते, बाबा, त्या तंदूरमध्ये ते पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर जळून खाक झाले, त्यांची राग झाली. तायडीच्या बापाला जबर धक्काच बसतो. तो विचारतो, हे असं कसं झालं? तायडी चिडून म्हणते, हे सगळं त्या नुपूरमुळे झालंय आणि बाबा मला आता कळून चुकलंय. जोपर्यंत ती नुपूर माझ्या आयुष्यात आहे ना, तोपर्यंत माझी स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. ही कंपनी माझी होणार नाही, सागरिका इव्हेंट्स उभं राहणार नाही. त्यामुळे जशी त्या नुपूरने आज माझ्या स्वप्नांची राख केली आहे, तशी मी तिची राख करणार, तिच्या आयुष्याची राख करणार, तिच्या घरादाराची राख करणार. तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तायडी खूप चिडलेली असते आणि आता नुपूरला कायमचा धडा शिकवायचा असं तिने मनाशी ठरवलेलं असतं. आणि इकडे घरी सगळेजण अक्षय तृतीयेची तयारी करत असतात. तायडीची आई, मावशी आणि जिया. तर जिया ही बिफोर आफ्टर फोटो काढत असते. मावशी म्हणते, जिया ए इकडे, चल कामाला मदत कर. तर जिया म्हणते, मॉम, मी ना बिफोर आफ्टर शूट करते, म्हणजे आधी कसं होतं आणि नंतर किती छान सजावट केली आहे हे आपल्याला कळून येईल. आणि तेवढ्यात तायडी घरी परत येते. तायडीची आई म्हणते, तायडे पहा मी किती छान सजावट केली आहे, एकदा पहा तर. तायडी म्हणते, आई तू सजावट केली ना, मग सगळं छानच होईल. तेवढ्यात मावशी म्हणते, थांब ना, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर तायडी विचारते, हा बोल, काय बोलायचं आहे? तर मावशी म्हणते, तायडे एक गोष्ट तुझ्या लक्षात आली असेल ना, मागील काही दिवसांमध्ये मल्हार खूप बदलला आहे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बदल घडून आला आहे. जुन्या सगळ्या गोष्टी तो विसरलाय, भूतकाळ विसरलाय आणि नव्याने जगतोय. तायडी चिडून म्हणते, हो, जरा जास्तच बदल झालाय त्याच्यामध्ये. आणि मग मावशी म्हणते, म्हणूनच मला एक आयडिया सुचली आहे, आपण त्याच्यासाठी मुली पाहायच्यात का? त्याचं लग्न लावून द्यायचं का? आता तो लग्नाला नक्की होकार देईल. हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसतो. तर जिया मात्र चांगलीच खुश होते. तायडीच्या लक्षात येतं की आता ही मावशी काय मल्हारला सोडत नाही, आपण जर पुढाकार घेतला नाही तर नुपूर आणि मल्हारचं लग्न लावूनच देते. आणि इकडे मल्हार हा नुपूरला घेऊन त्यांच्या ऑफिसच्या ड्रेस डिपार्टमेंटमध्ये येतो. नुपूर विचारते, सर आपण येथे का आलो आहोत? तर मल्हार म्हणतो, नुपूर यातला एक ड्रेस सिलेक्ट कर, तो ड्रेस घाल आणि आपण लंचला जाऊया. तर नुपूर म्हणते, सर असं कसं, ही ऑफिसची प्रॉपर्टी आहे, मी हे कपडे कसे घालू शकते? तर मल्हार म्हणतो, मग काय तू अशीच येणार आहे का माझ्याबरोबर लंचला? आणि लंचचं ते सोडून अशा घाणेरड्या कपड्यामध्ये तू घरी जाणार आहेस का? काही होत नाही, तू हा ड्रेस घाल, तुला जो हवा असेल तो ड्रेस सिलेक्ट कर. पण नुपूर म्हणते, नको सर, मला खूप ऑड वाटतंय. मल्हार चिडून म्हणतो, नुपूर मी तुझा बॉस आहे, मी तुला सांगतोय ना, आणि बॉस इज ऑलवेज राईट, बॉसने सांगितलेलं ऐकायचं असतं.
नुपूर म्हणते यस बॉस. आणि नुपूर हे सगळे कपडे सिलेक्ट करू लागते की तिला कोणता ड्रेस घालायचा आहे. मल्हार म्हणतो तोपर्यंत मी टेबल बुक करतो. मल्हार टेबल बुक करतो, पण नुपूरला काही आवडतच नाही. मल्हार विचारतो काय झालं नुपूर, तुला एकही ड्रेस आवडला नाहीये का? तर नुपूर सांगते नाही सर, सगळे ड्रेस खूप छान आहे, पण हे सगळे लाईट कलर्स आहेत. आज मला काहीतरी ब्राईट घालण्याची इच्छा आहे. तर मल्हार म्हणतो पण तू तर नेहमी लाईट कलर्सच घालतेस ना. नुपूर सांगते घालायचे, पण आज मला काहीतरी ब्राईट घालण्याची इच्छा होती. मल्हारला आश्चर्य वाटतं. नुपूर त्याला सांगते सर, मला आता पटलंय की आपण उगाचच आयुष्य खूप अवघड आहे, दुःखद आहे, आयुष्य माझी खूप परीक्षा घेतंय असं म्हणत असतो. पण आयुष्य मुळात खूप सुंदर असतं, एन्जॉय करण्यासारखं असतं. आणि मला आता आयुष्य एन्जॉय करायचं आहे. आयुष्यात अडचणी येत नाही किंवा दुःख येत नाही असं नाही आहे, पण त्या दुःखांचा सामना करत, अडचणींचा सामना करत आपण आयुष्यात पुढे जायचं असतं आणि आपलं आयुष्य आनंदात जगायचं असतं. मल्हार म्हणतो तुझ्यातला हा बदल मला खूप आवडला आहे. खरंच पॉझिटिव्ह बदल झाला आहे. नुपूर खूप खुश असते. आणि मग मल्हार तिला म्हणतो तुला जर या ड्रेस कलेक्शनमधलं कलेक्शन आवडलं नसेल, एखादा ड्रेस आवडला नसेल, तर आपण तुझ्यासाठी बाहेरून शॉपिंग करू शकतो. म्हणजे माझ्याकडून सुद्धा तर रिटर्न गिफ्ट होईल. नुपूर म्हणते ठीक आहे सर, आपण बाहेरून ड्रेस घेऊया. एखादा ब्राईट रंगाचा छानसा ड्रेस मला घ्यायचा आहे. मल्हार खूप खुश होतो. खरंच नुपूरमध्ये त्याला हाच बदल हवा होता की नुपूर तिचं आयुष्य आता पुढे जगू शकते. आणि वेदांचं सत्य कळाल्यानंतर, वेदांचा अपघात कुणी केलाय तो गुन्हेगार सापडल्यानंतर नुपूरसुद्धा आयुष्य जगू लागली आहे एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मल्हार आणि नुपूरची केमिस्ट्री दिवसेंदिवस खूप भारी होत चालली आहे, सुंदर होत चालली आहे. ती पाहायला मजा येते. आणि तायडीचा सगळ्यात मोठा प्लॅन नुपूरने फ्लॉप केला आहे. तसं पाहायला गेलं तर तो नशिबानेच फ्लॉप केला आहे, नुपूरने नाही. नुपूरने तो तंदूर तयार केला आणि या तंदूरमध्ये पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर जळून खाक झाले. नाहीतर तायडी मल्हारला त्याच्याच ऑफिसमधून बाहेर काढायला सुद्धा कमी करणार नाही एवढं मात्र खरं. आणि आता तायडीची चांगली जिरली आहे. पण नुपूरवरचं संकटसुद्धा वाढलं आहे. कारण या सगळ्या प्रकरणात नुपूरची काहीच चूक नसताना तायडी तिला दोषी धरतीये. जोपर्यंत नुपूर माझ्या आयुष्यात आहे तोपर्यंत मी सुखी होणार नाही, माझी स्वप्न पूर्ण होणार नाही. आणि आता नुपूरने जशी माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केली आहे, तशीच मी तिच्या स्वप्नांची राख रांगोळी करणार, तिची राख करणार असं तिने ठरवलंय. मग आता तायडी काय करते हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. अक्षय तृतीयेचा दिवस असेल आणि नुपूर तिच्या घरी पूजा करणार आणि ती देवाला म्हणेल परमेश्वरा, आजपासून माझं नवीन आयुष्य सुरू होतं आहे. आजपासून मी नवीन आयुष्य जगायला सुरुवात करते, त्यात मला यश दे असं म्हणून नुपूर ही देवाला फूल वाहणार. आणि इकडे मल्हारच्या हातात फूल पडेल आणि कदाचित मल्हारने असा कौल मागितलेला असेल की मी नवीन आयुष्याला सुरुवात करू का, नुपूरच्या प्रेमात मी पडलोय, नुपूरला प्रपोज करून तिला लग्नाची मागणी घालू का. आणि मग देवाने कदाचित मल्हारला हा कौल दिला असेल की हो, तू नुपूरला प्रपोज कर, तिच्याशी लग्न कर, हाच तिच्याबरोबर न्याय असेल. पण त्याच वेळेस तायडी ही तेथे येईल आणि मल्हारला जबर धक्का देणार. तायडी चक्क नवरदेवाचा फेटा घेऊन आली असेल आणि ती मल्हारला म्हणेल मल्हार, आज अक्षय तृतीयेनिमित्त तू नवीन आयुष्याला सुरुवात करतोय ना, मग आता तुझ्या आयुष्यातील सगळी जुनं दुःख विसरून तू लग्न कर. मी तुझ्यासाठी काही मुली सिलेक्ट केल्या आहेत, त्यातील एक मुलगी निवड आणि तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात कर. मल्हारला आश्चर्याचा धक्काच बसेल की आत्ताच त्याने देवाकडे आपल्या लग्नासाठी कौल मागितला, नुपूरशी लग्न करू की नाही याबद्दल विचारलं आणि आता तायडी चक्क त्याला एका दुसऱ्या मुलीशी लग्न करायला सांगतेय, लग्नासाठी मुलगी सिलेक्ट करायला सांगतेय. आणि मल्हार काही घाबरणार नाही. मल्हार हा तायडीला डायरेक्ट ठणकावून सांगेल नाही तायडे, मी माझ्या आयुष्यातील ती जागा फक्त एकाच मुलीला दिली आहे. माझं नुपूरवर खूप प्रेम आहे आणि मी नुपूरशीच लग्न करणार. मी नुपूरशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीचा विचार करू शकत नाही. हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसणार, तिच्या पायाखालची जमीनच सरकेल. कारण मल्हारने तिला स्पष्टपणे सांगितलंय. तायडीला असा ओव्हर कॉन्फिडन्स होता की मल्हार
ती म्हणेल त्या मुलीशी लग्न करायला तयार होईल. पण मल्हार आता बदललाय. तायडी म्हणेल ती पूर्व दिशा असं मल्हारसाठी राहिलेलं नाहीये. त्यामुळे मल्हार हा चक्क नुपूरशी मला लग्न करायचंय असं तायडीला ठणकावून सांगणार आणि तायडीकडे हो म्हणण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसणार. मग आता लवकरच मल्हार आणि नुपूर या दोघांचं लग्न आपल्याला पाहायला मिळेल असं वाटतंय. पण जेव्हा नुपूरला हे कळेल किंवा जेव्हा मल्हार हा नुपूरसाठी स्थळ घेऊन जाईल, मल्हार हा नुपूरला प्रपोज करेल, तेव्हा नुपूरचं सुद्धा उत्तर हेच असणार का? नुपूर लग्नाला हो म्हणेल का? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? मल्हार आणि नुपूरचं लग्न लवकरच होईल का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.